समाधान असलं तरी मित्रपक्षाचा व्यक्ती तिथे हरला याचं मात्र दुःख आहे। दोनही नगर परिषदेमध्ये सावंतांच्या विरोधात नेते एकवटलेले होते, तानाजी सावंतांच्या विरोधात, पण धाराशिवमध्ये दोनही नगर परिषदांवरती त्यांनी बाजी मारली। उदय सामंतांनी सुद्धा अशा एक दोन घटनांचा किंवा एक दोन ठिकाणांचा उल्लेख केलेला होता, जसं की शहाजी बापू पाटलांना एकटं टाकलं गेलं पण त्यांनी त्यांची किमया दाखवली, तर दुसरीकडे त्यांनी रायगडचा उल्लेख केला की भरत गोगावलेंनी सुद्धा नॅपकिन मॅजिक कसं दाखवलं। खरं नांदेडमधून त्यांना अपडेट येते, लोकसभेपाठोपाठ नगर परिषदेत देखील चव्हाणांना फारसं काही हाती लागलेलं नाहीये, कारण अशोक चव्हाणांच्या हाती अपयशच आले। अशोक चव्हाणांचं या सगळ्या कामगिरीबद्दल नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला, बघूया। मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहे साहेब, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। शेवटी भोकर आणि मुखेडचा गड तुम्ही राखलाय, काय सांगाल? भोकर आणि मुदखेड तर नेहमीच प्रामाणिकपणे माझ्या बरोबर सदैव राहिलेला आहे आणि मला आनंद आहे की मी भाजप प्रवेश केल्यानंतर पूर्ण माझा मतदारसंघ तर भाजपमध्ये झालाच, परंतु त्या नगरपालिका ज्या मी आणल्या होत्या त्या सुद्धा आज आम्ही भाजपमध्ये कन्वर्ट करू शकलो आणि चांगल्या मताधिक्याने, आणि बऱ्याच ठिकाणी तर काँग्रेसने खातंही उघडलेलं नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे म्हटलं योग्य नियोजन, विकासाचा त्याच्यामध्ये असलेला भाग आणि लोकांची साथ हा त्यातला फार मोठा जमेची बाजू आहे आणि मी 100% समाधानी आहे। जिल्ह्यातले काही तुरळक जर वगळले विषय तर जिल्ह्यात सुद्धा भाजपला चांगल्या पद्धतीने यश मिळालेलं आहे। ज्या ठिकाणी आम्ही कमी पडलो त्या ठिकाणी थोड्याशा उणीवा दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले, तर आगामी महापालिका आम्ही नांदेडची निश्चित चांगल्या मताधिक्याने निवडून आणू शकू। म्हणजे जेवढे प्रमाणात अर्ज आहे तेच दाखवत